विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण टॅली ट्रेनिंगमध्ये व्हाउचरचे टाइप्स जे आपण पाठीमागच्या 2 दिवस F4 कॉन्ट्रापासून तर F9 परचेसेस पर्यंत अभ्यासलेले आहेत. आज आपण प्रत्येक व्हाउचरमध्ये कोणत्या प्रकारचे एंट्रीज जर्नल एंट्रीज करता येणार आहे त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हाउचरचे टाइप्स आपण अभ्यासलेले आहेत. मी उदाहरणादाखल काही जर्नल एंट्रीज तुम्हाला दाखवले होते, पण आजपर्यंतच्या माझ्या अनुभवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जर्नल एंट्रीज आपण कशा पद्धतीने कोणत्या व्हाउचर टाइप्समध्ये करू शकतो. अनेक बिझनेस आणि इंडस्ट्रीचा विचार केल्यानंतर मला काही कॉमन एंट्रीज जे आढळून आलेले आहेत ते सर्व एंट्रीज या व्हिडिओमध्ये मी टाकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यासोबत मी नोट्सही तुम्हाला देणार आहे. तर आपण सुरू करूया. व्हाउचर टाइप्स. जर तुम्ही इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असाल तर मी याचा दुसरा व्हर्जन फक्त इंग्लिशमध्ये आणणार आहे. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी दोनही व्हिडिओ पाहण्यासाठी हरकत नाही आहे. म्हणजे आपल्याला टॅलीही शिकायचं आहे आणि इंग्लिशही इम्प्रूव्ह करायचं आहे. ओके. सो फर्स्ट टाइप ऑफ द व्हाउचर इट इज द कॉन्ट्रा व्हाउचर. कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये आपण खालील एंट्रीज करू शकतो. तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं होतं त्या दिवशी. कॉन्ट्रा म्हणजे काय? जर बँकेत पैसे भरले किंवा काढले. आता आपण उदाहरण पाहूया. बँकेत पैसे भरले म्हणजे फॉर कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. त्याची एंट्री होती बँक अकाउंट डेबिट टू कॅश. हे आपण 11वीला शिकलोय. आता आपल्याला जर्नल एंट्री शिकायचे नाही. बँक अकाउंट डेबिट टू कॅश ही एंट्री आपण कुठे करू शकतो? कॉन्ट्रामध्ये, F4 मध्ये. तसंच जर बँकेतून पैसे काढले, इफ कॅश विड्रॉन फ्रॉम बँक इट इज ऑल्सो रेकॉर्डेड इन F4 कॉन्ट्रा, दॅट इज कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इथे बँकेचं नाव येईल. आणि तिसरं म्हणजे जे ट्रान्झॅक्शन आपण F4 कॉन्ट्रामध्ये करू शकतो, जर तुमच्या बिझनेसचे 2 बँकेमध्ये अकाउंट असतील. फॉर एक्झाम्पल, तिसऱ्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन म्हणजे फॉर स्टेट बँक ऑफ इंडिया चेक डिपॉझिटेड इनटू द पंजाब नॅशनल बँक. म्हणजे स्टेट बँकेचा चेक आपण पंजाब नॅशनल बँकेत भरला. जर पंजाब नॅशनल बँक अकाउंटमध्ये पैसे नसतील तर आपण काय करणार? स्टेट बँकेचा चेक पंजाब नॅशनल बँक अकाउंटमध्ये आपण डिपॉझिट करणार. पंजाब नॅशनल बँकेचा बॅलन्स वाढलेला आहे. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. स्टेट बँक ऑफ इंडिया इज द गिव्हर. म्हणजे एंट्री झालेली आहे पंजाब नॅशनल बँक अकाउंट डेबिट टू स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट. तर कॉन्ट्रा तुम्हाला समजलेला आहे. माझ्या मते याच्या पलीकडे कोणतीही एंट्री कॉन्ट्रामध्ये जाणार नाही. म्हणजे शॉर्ट मध्ये आपण सांगू शकतो आयदर डेबिटला किंवा क्रेडिटला कॅश किंवा बँक किंवा बँक किंवा बँक असणं आवश्यक आहे. नेक्स्ट व्हाउचर टाइप ते म्हणजे F5 पेमेंट. दिस व्हाउचर टाइप इज यूज्ड व्हेन द पेमेंट इज मेड आयदर बाय कॅश ऑर बाय चेक. जर तुम्ही कॅशने किंवा चेकने पैसे दिला असेल तर ती एंट्री आपण F5 पेमेंट मध्ये करू शकतो. मग आपण पेमेंटचे काही ट्रान्झॅक्शन्स, मी 6 ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी सॉर्ट आउट केलेले आहेत. पहिलं प्रकारचं ट्रान्झॅक्शन म्हणजे प्रत्येक बिझनेसमध्ये आपण खर्च करत असतो, एक्सपेन्सेस पेड करत असतो. मग सॅलरी असेल, रेंट असेल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट असेल, अनेक प्रकारचे खर्च असतील, त्याला आपण हेड म्हणायचं. मग खर्च केल्यावर एंट्री होती एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तर ती एंट्री यामध्ये करू शकतो. नंबर 2, फॉर एक्सपेन्सेस पेड बाय चेक. आता आपण चेकने खर्च देतो, म्हणजे सॅलरी दिला असेल, ॲडव्हर्टाइजमेंट, इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, व्हॉट एव्हर बी द एक्सपेन्सेस, कोणत्याही प्रकारचा खर्च, मग तो ऑडिट फीज असू शकतो, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असू शकतो, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस असू शकतात, किरकोळ खर्च असू शकतात. तो खर्च आपण चेकने दिला तर तुमचा बँक बॅलन्स कमी होणार आहे. पेमेंट झालेला आहे. एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आणि तिसऱ्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन म्हणजे फॉर कॅश पेड टू पार्टी ऑर क्रेडिटर.
आपण काय करतोय, एखाद्या पार्टीला किंवा क्रेडिटरला, सावकाराला, धनकोला आपण काय केलं, कॅश पे केलेला आहे, म्हणजे आपल्याकडून पैसे गेलेले आहे. याला आपण म्हणू पार्टीज अकाउंट डेबिट और क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे आपण उधारीने माल खरेदी केला होता, आता आपण पेमेंट करतोय. म्हणजे एक्सपेन्सेस पेड बाय कॅश, एक्सपेन्सेस पेड बाय चेक अँड कॅश पेड टू पार्टी और क्रेडिटर. चौथ्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन आहे फॉर चेक गिव्हन टू पार्टी और क्रेडिटर. एखाद्या पार्टीला कॅशच्या ऐवजी चेक दिलं तरीही ती एंट्री कुठे जाणार, F5 पेमेंट मध्ये. त्याची एंट्री होणार क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, कारण बँकेचा पैसा कमी झालेला आहे, बँकेचा बॅलन्स कमी झालेला आहे आणि क्रेडिटर्सचा क्रेडिट बॅलन्स कमी झालेला आहे, देणं कमी झालेलं आहे. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन फॉर इंटरेस्ट डेबिटेड इन बँक लोन अकाउंट और सीसी अकाउंट कॅश क्रेडिट. सीसी ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ तयार करणार आहे. तर जर तुमचं बँकेमध्ये लोन अकाउंट असेल तर बँका दर महिन्याला तुमच्या आउटस्टँडिंग अमाऊंट वरती व्याज कॅल्क्युलेट करतात आणि ते व्याज तुमच्या अकाउंटला डेबिट टाकतात. उदाहरणार्थ तुम्ही बँकेतून 10 लाख रुपये कर्ज काढले तर एका महिन्याचं जर 5,000 रुपये व्याज झाला असेल तर ते 5,000 रुपये तुमच्या अकाउंटला नावे टाकतात, डेबिट टाकतात. आता बँकेचं व्याज दर महिन्याला कॉम्प्युटरमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दर महिन्याला 30 तारखेला बरोबर बँकेत जाऊन काही हे पैसे भरत नाही. मग अशा वेळेस हा इंटरेस्ट आपला खर्च असतो, इंटरेस्ट अकाउंट डेबिट, इंटरेस्ट पेड अकाउंट डेबिट टू बँक लोन अकाउंट. मग इथं बँक लोनला क्रेडिट का टाकलं, कारण ऑलरेडी 10 लाखाचं लोन घेतलेलं आहे. आता तुमचं लोन काय झालं, 10,05,000 रुपये प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, म्हणून इथे बँक लोन अकाउंटला आपण काय करायचं, क्रेडिट टाकायचं. आपण इथे चेक वगैरे देत नाही. दिस इज सिंपल एंट्री ऑफ इंटरेस्ट ड्यू टू द बँक. बँकेला व्याजाचे पैसे देणं आहे, याला आपण आउटस्टँडिंगची एंट्री म्हणू शकतो. आणि शेवटची एंट्री जी आपण पेमेंटमध्ये करू शकतो ते म्हणजे जर आपण एखादं असेट परचेस केलं तर मग ते कॅशने असेल किंवा क्रेडिटने असेल. असेट म्हणजे काय, लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर, फिक्चर, कम्प्युटर, AC, व्हेइकल, कम्प्युटर, प्रिंटर, व्हॉट एव्हर बी. asset comes in, debit what comes in according to the rule of real account. Assets account debit to cash or bank account. तर हे सर्व एंट्रीज आपण F5 पेमेंट मध्ये करू शकतो. तसंच याच पद्धतीने F6 म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये पैसे आले, इफ कॅश इज रिसिव्ड और चेक मिळाला आणि तो बँकेत डिपॉझिट केला तरी ती एंट्री आपण कशामध्ये करू शकतो, F6 मध्ये करू शकतो, रिसीट मध्ये करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली एंट्री फॉर इन्कम रिसिव्ड इन कॅश. आपल्याला उत्पन्न मिळालं, कसं मिळालं, कॅश मध्ये मिळालं. इन्कम म्हणजे काय मिळू शकतं, एखादा हेड सांगा. येस, रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, काहीही इन्कम किंवा सन्ड्री इन्कम, किरकोळ उत्पन्न. स्क्रॅप सेल केलं, रद्दी विकली आपण, आपल्याला उत्पन्न मिळालं. कॅश अकाउंट डेबिट, डेबिट व्हॉट कम्स इन टू इन्कम अकाउंट, त्या हेडचं नाव टाकायचं. रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, सन्ड्री इन्कम इत्यादी. नंबर 2, फॉर इन्कम रिसिव्ड बाय चेक अँड डिपॉझिटेड इन टू द बँक. म्हणजे आपल्या टेनंटनी, भाडेकरीनी आपल्याला भाडं दिलं पण ते चेकने दिला तरी सुद्धा ती एंट्री F6 मध्ये जाणार, कॉन्ट्रा मध्ये जाणार नाही. चेक मिळालेला आहे बँकेतून, कारण इथे टेनंट कडून इथे बँकेचा बॅलन्स वाढलेला आहे, बँक अकाउंट डेबिट, पण इथे क्रेडिटला कॅश नसल्यामुळे हे कॉन्ट्रामध्ये जाणार नाही. कॉन्ट्रामध्ये डेबिट आणि क्रेडिटला कॅश किंवा बँक, बँक किंवा कॅश असायलाच पाहिजे. म्हणून
ही एंट्री F6 मध्ये करू शकतो. बँक अकाउंट डेबिट टू इन्कम दॅट इज सन्ड्री इन्कम, रेंट, रिसिव्ड, कोणतंही इन्कम आपल्याला मिळालं. तिसरी एंट्री आपण यामध्ये करू शकतो. आपल्याला एखाद्या पार्टीनी बेअरर चेक दिलेला आहे. बेअरर चेक म्हणजे काय? जे पैसे आपण बँकेत जाऊन ताबडतोब काढू शकतो. ओके, बेअरर चेक, त्याला आपण वाहक धनादेश असं म्हणतो. मग बेअरर चेक म्हणजे काय? चेक मिळाला, आपण बँकेत जाणार आणि ते कॅश करणार. अगेन कॅश रिसिव्ड, कॅश अकाउंट डेबिट टू पार्टी अकाउंट और डेटर अकाउंट. ज्या व्यक्तीकडून आपल्याला ते मिळतं त्या अकाउंटला आपण क्रेडिट टाकायचं. समजलं का? कम टू द नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. चौथी एंट्री फॉर क्रॉस चेक रिसिव्ड फ्रॉम डेटर. एखाद्या डेटरनी आपल्याला चेक दिला, पैसे दिले, पण ते चेक कसं दिलं? क्रॉस करून दिलं. मग क्रॉस करून दिलं तर ते चेक आपण बँकेत डिपॉझिट करणार, तुमच्या बँकेचा बॅलन्स वाढणार. म्हणजे एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू डेटर अकाउंट. ही एंट्री सुद्धा आपण F6 मध्ये करू शकतो. त्यानंतर आणखी एक एंट्री, जर तुमचं बँकेत सेव्हिंग अकाउंट असेल, बँका दर महिन्याला त्याच्यावरती व्याज कॅल्क्युलेट करतात आणि ते व्याज तुमच्या अकाउंटला जमा करतात. आपल्याला काही घरी आणून देत नाही. आता तुमचं जर बँकेमध्ये 10,000 रुपये असेल आणि महिनाभर तुम्ही त्याला हातच लावलं नाही, तर एक महिन्याने सपोज 100 रुपये तुमचं व्याज झाला असेल तर तुमचा बॅलन्स 10,100 रुपये होणार आहे. इथे बँकेचा बॅलन्स वाढला म्हणून एंट्री करायची बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट इज युअर इन्कम. इथे इंटरेस्ट हे तुमचं इन्कम आहे. बँकेचा बॅलन्स वाढला. बँकेने जर घरी आणून दिला असतं तर तुम्ही इथे कॅश अकाउंट डेबिट लिहिलं असतं, पण तसं होत नाही. बँका तुमच्या अकाउंटला तेवढे पैसे जमा करतात. ओके, अँड लास्ट एंट्री फॉर स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. तुम्ही व्यवसाय सुरू केला आणि व्यवसायामध्ये पैसे आणले. कुठून आणले? प्रोप्रायटर काय करतो? बिझनेस स्टार्ट करतो आणि बिझनेस मध्ये पैसे आणतो, घरून आणतो. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. इथे त्या व्यक्तीचं नाव असू शकतं, दिनेश कॅपिटल, महेश कॅपिटल, प्रियाज कॅपिटल, एक्सेट्रा. ओके, फॉर स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. अशा पद्धतीने आणखी एक एंट्री आपण या ठिकाणी करू शकतो. जर तुमच्याकडे एखादं जुनं असेट असेल आणि ते विकलं, एकतर तुम्हाला पैसे मिळणार किंवा क्रॉस चेक मिळणार. सपोज तुमच्याकडे कम्प्युटर आहे, 2 वर्ष वापरलं, नवीन कम्प्युटर अपग्रेड केलं, कम्प्युटर विकल्यानंतर पैसे आले. डेबिट व्हॉट कम्स इन कॅश और बँक अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, एका बिझनेसमध्ये सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. कदाचित असा व्हिडिओ तुम्हाला कुठेही सापडणार नाही. एकदा तुम्ही व्हेरीफाय करा, कारण मी मागील 20 वर्षापासून टॅली हा विषय मुलांना शिकवत आलेलो आहे. पुढे नेक्स्ट F7 जर्नल. इन दिस व्हाउचर टाइप नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. आता नॉन मॉनेटरी म्हणजे काय? जिथे पैशाचा काहीही संबंध नसतो, पैसे येत नाही, जात नाही, असे एंट्रीज या ठिकाणी करू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला आपण माल विकला होता, 3 महिने मुदत दिली, वर्ष संपलं, पण त्याच्याकडून पैसे आलेले नाही. मग बॅड डेब्टची एंट्री. बॅड डेब्ट्स इट इज युअर लॉस. बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. कधी कधी असं होतं, डेटर्स कडून 1000 रुपये यायचे होते, त्यांनी 980 दिले, 20 रुपये त्यांनी दिले नाही. आपण वर्षभर ठेवतो आणि त्या अकाउंट काय करतो? राईट ऑफ करतो, काढून टाकतो, बॅड डेब्ट्सला टाकतो, अकाउंट क्लोज करून टाकतो. सो बॅड डेब्ट्स इज युअर लॉस. बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. ओके. सेकंड, आता इथे डेबिट आणि क्रेडिटला कुठेही तुम्हाला कॅश आणि बँक दिसणार नाही. सिमिलरली
सेकंड ट्रान्झॅक्शन फॉर डेप्रिसिएशन चार्ज ऑन फिक्स असेट. फिक्स असेट वरती तुम्ही डेप्रिसिएशन चार्ज केला म्हणजे काय केलं, असेटची व्हॅल्यू कमी झाली. डेप्रिसिएशन चार्ज करतो म्हणजे आपल्याकडून पैसे जात नाही. फॉर डेप्रिसिएशन चार्ज, डेप्रिसिएशन इज युअर लॉस. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू फिक्स असेट. असेटची किंमत काय झाली, कमी झाली. मग तिथे बिल्डिंग असू शकेल, मशिनरी असेल, प्लांट असेल, व्हेकल असेल, कम्प्युटर असेल, व्हॉट एव्हर बी. ओके. थर्ड टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन इन F7 जर्नल फॉर कॅश पेड बाय मिस्टर एक्स टू मिस्टर वाय. काय झालं पहा, या ठिकाणी एक एक्स नावाच्या व्यक्तीकडून तुम्हाला 500 रुपये यायचे होते, ज्याला तुम्ही उधारीने माल विकला होता, आणि वाय नावाच्या व्यक्तीला तुम्हाला पैसे द्यायचे ज्याच्याकडून तुम्ही माल खरेदी केला होता. आता तुम्ही म्हणजे पुण्यामध्ये आहात आणि तुमचा डेटर आणि क्रेडिटर हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. मग आपण काय करणार, डेटरला सांगणार म्हणजे एक्सला सांगणार, बाबा रे तुम्हाला 500 रुपये देणार होतास तर तुम्हाला देऊ नको. माझा एक क्रेडिटर नाशिकमध्येच राहतो, त्याचं नाव मिस्टर वाय आहे, त्याला तू 500 रुपये डायरेक्टली देऊन टाक. म्हणजे डेटर्सचा डेबिट बॅलन्स कमी झाला, क्रेडिटर्सचा क्रेडिट बॅलन्स कमी झाला. म्हणजे एंट्री झाली मिस्टर वाय अकाउंट डेबिट टू मिस्टर एक्स अकाउंट. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. तर हे सुद्धा काय झालं, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झाला, आपल्याकडे पैसे आले नाही. ओके. हा, तुम्ही असंही करू शकता, म्हणजे एकदा पैसे आल्याची आणि एकदा पैसे गेल्याची, म्हणजे एकदा पेमेंट आणि एकदा रिसीट आणि एकदा पेमेंट. पण असं करण्यापेक्षा F7 मध्ये आपण ही एंट्री करू शकतो. कम ऑन, नेक्स्ट. फोर्थ एंट्री, एंट्री ऑफ डिस्काउंट अलाउड. कधी कधी आत्ताच उदाहरण सांगितलं, 1000 रुपये यायचे होते, 980 रुपये आले, तो म्हटला 20 रुपये नंतर देतो, त्यांनी नाही दिले. मग आपण महिन्याच्या वर्षाच्या शेवटी काय करायचं, त्याला डिस्काउंट दिला असं दाखवायचं आणि तो अकाउंट क्लोज करायचा. डिस्काउंट अलाउड इज युअर लॉस. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. ओके. नेक्स्ट, फिफ्थ एंट्री, एंट्री ऑफ डिस्काउंट रिसिव्ड. याच्या विरुद्ध आपण उधारीने माल खरेदी करत असतो, 1000 रुपयाचा माल खरेदी केला, 950 रुपये दिले, 50 रुपये आपण म्हटलं त्याला आम्हाला काय करा, तुम्ही डिस्काउंट द्या. मग डिस्काउंट दिलं म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळाला. इट इज आर इन्कम. डिस्काउंट रिसिव्डला क्रेडिट टाकायचं आणि क्रेडिटर्सचा क्रेडिट बॅलन्स कमी होणार म्हणजे क्रेडिटर्सला डेबिट टाकायचं. एंट्री झाली क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. सहाव्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन फॉर असेट परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम पार्टी. एखाद्या व्यक्तीकडून उधारीने असेट खरेदी केलं. असेट आपला डेबिट व्हॉट कम्स इन रिअल अकाउंटच्या नियमाप्रमाणे असेट अकाउंट डेबिट टू पार्टी अकाउंट क्रेडिटर अकाउंट. हा क्रेडिटर अदर क्रेडिटर आहे, सन्ड्री क्रेडिटर नाही. आपण ह्याचे प्रकार पाहणार आहोत, टाइप्स ऑफ क्रेडिटर्स. तो व्हिडिओ तुम्ही पहा. पुढे सातवं ट्रान्झॅक्शन फॉर बिल्स रिसिवेबल रिसिव्ड फ्रॉम पार्टी. आपण 12वीला पाहिलं, बिल ऑफ एक्सचेंज. उधारीने माल विकला तर आपण काय करतो, सेलर ड्रॉज ए बिल ऑफ एक्सचेंज. सेलर बिल काढतो, ड्रॉवर म्हणतो आपण त्याला, ड्रॉई त्याच्यावर सही करतो आणि ते बिल आपल्याकडे येतं. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू डेटर अकाउंट. इथे पैसे आलेले नाही, फक्त बिल आलेलं आहे. हे एक प्रकारे एव्हिडन्स आहे उधारीने माल विकल्याचा. म्हणजे ही एंट्री कुठं जाणार, F7 जर्नल मध्ये. सिमिलरली फॉर बिल्स पेएबल पेड ऑर गिव्हन टू द पार्टी. बिल्स पेएबल दिलं, गिव्हन. मग बिल्स पेएबल इट इज अ लायबिलिटी, तुमची लायबिलिटी वाढली आणि क्रेडिटरला देतो म्हणून क्रेडिटरचा क्रेडिट बॅलन्स कमी होणार. एंट्री झाली क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. पार्टी अकाउंट डेबिट टू
बिल्स पेएबल अकाउंट. ओके. आणि शेवटचं ते म्हणजे ऑल ऍडजस्टमेंट एंट्रीज. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅन्युअल अकाउंटिंग मध्ये आपण ऍड आउटस्टँडिंग, लेस प्रीपेड, लेस डेप्रिसिएशन असं करतो. कम्प्युटर मध्ये असं करता येत नाही. मग आपल्याला सर्व ऍडजस्टमेंटचे एंट्रीज या ठिकाणी घ्यावं लागेल. म्हणजे डेप्रिसिएशनची एंट्री हे एक ऍडजस्टमेंटच आहे. तसंच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, आरडीडी, आरडीसी, प्रीपेड एक्सपेन्सेस, प्री रिसिव्ड इन्कम अशा सर्व जर्नल एंट्री आपल्याला F7 मध्ये जर्नल मध्ये करता येतील. दुसरीकडे ते F5, F6 मध्ये जाणार नाही. ओके. पुढे F8 सेल्स. विद्यार्थी मित्रांनो, F8 मध्ये सेल्स तुम्हाला सांगितलं यामध्ये कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स असेल तर ही एंट्री आपण करू शकतो. मग कॅश सेल्सची एंट्री काय होणार? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, पैसे आले, कॅश बॅलन्स वाढला आणि सेल्स आपला इन्कम आहे. टू सेल्स अकाउंट. क्रेडिटने सेल्स केलं तर एंट्री होणार डेटर, पार्टी अकाउंट डेबिट. ज्याला विकलं त्या अकाउंटला डेबिट टाकायचं कारण तो डेटर झालेला आहे. डेबिट द रिसिव्हर. पार्टीज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. दोनच प्रकारचे ट्रान्झॅक्शन F8 मध्ये करू शकतो. त्यानंतर शेवटचं लास्ट F9 परचेस. एकतर रोखीने माल खरेदी करा किंवा उधारीने माल खरेदी करा. ती एंट्री आपण F9 परचेस मध्ये करू शकतो. फॉर एक्झाम्पल, परचेस गुड्स बाय कॅश. माल खरेदी केला, तुमचा खर्च झाला. परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पैसे आपल्याकडून गेले, कॅश बॅलन्स कमी झाला. पुढे फॉर परचेस्ड गुड्स फ्रॉम पार्टी ऑन क्रेडिट. उधारीने माल खरेदी केले आपण, एंट्री होईल परचेसेस अकाउंट डेबिट कारण तो खर्च आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस टू पार्टी अकाउंट म्हणजे त्यांना आपल्याला पैसे द्यायचे. क्रेडिटर्सचा क्रेडिट बॅलन्स वाढलेला आहे. अशा पद्धतीने सर्व प्रकारचे जर्नल एंट्रीज मी F4 ते F9 पर्यंत कव्हर केलेले आहेत. अजूनही जर तुम्ही विद्यार्थी असाल, बिझनेसमन असाल, तुमच्या जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कृपया टाका. मला ईमेल पाठवा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांना 100% उत्तर देणार आहे. आता शेवटचे दोन एंट्रीज राहिलेले आहेत ते म्हणजे परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. विद्यार्थी मित्रांनो, कालचा तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल क्रेडिट नोट आणि डेबिट नोटचा तर तो तुम्ही एकदा परत पहा. मग म्हणजे तुम्हाला क्रेडिट नोट मध्येच सेल्स रिटर्नची एंट्रीज का करायची आहेत. फॉर एक्झाम्पल, फॉर गुड्स रिटर्न बाय कस्टमर. ग्राहकाकडून आपल्याला माल परत आला, ती एंट्री होती सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट किंवा रिटर्न्स इनवर्ड अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. ही एंट्री आपल्याला कंट्रोल F8, इथं F8 ला डबल अंडरलाईन असल्यामुळे कंट्रोल F8 क्रेडिट नोट मध्ये करायची आहे. आणि शेवटचं म्हणजे परचेस रिटर्नची एंट्री. जर आपण खरेदी केलेला माल आपण सेलरला, क्रेडिटरला परत केला तर ती एंट्री आपण डेबिट नोट मध्ये करू शकतो. उदाहरणार्थ त्याची एंट्री होणार क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू परचेसेस रिटर्न अकाउंट. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू परचेसेस रिटर्न अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला अवश्य फीडबॅक द्या. आवडलं तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा कारण तुम्ही शेअर केलेला व्हिडिओ एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विद्यार्थ्याला सहज जॉब मिळवून देऊ शकतो. मी तुम्हा सर्वांना जॉबमध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा ऑनलाईन सॉल्व्ह करणार आहे. जर तुमच्या काही अडचणी असतील तर कृपया मला पर्सनली माझ्या मेलवरती मेल पाठवा. डिस्क्रिप्शन मध्ये मी मेल ॲड्रेस देणार आहे. तुमच्या शंका, तुमच्या फीडबॅक, तुमचे टेस्टिमोनियल्स. माझी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, हा कोर्स संपल्यानंतर ॲटलिस्ट
तुमचं फीडबॅक एक व्हिडिओच्या माध्यमातून किमान 1 मिनिट, जास्तीत जास्त 1 मिनिट, 1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही तयार करून मला पाठवा, अशी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे. थँक्यू.